वरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इंद्रधनुष्य अपार्टमेंट सेक्टर 2 नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ जयश्री रितेश सावंत या वहिनींना भेटून आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत, सुसंवाद साधणार आहोत आणि प्रत्येक मुद्द्यावरती घरातल्या वहिनींना आणि वहिनींच्या घरातल्या प्रत्येकाला बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया सावंत कुटुंबाला. सुशिक्षित घराण्यात जन्मली, कुलवंत घराण्यात आली, रितेशचं नाव घेऊन सौभाग्यवती झाली. काय सांगता हो? द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. हे दोघी बहिणी. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. काकी माझ्या त्या. नमस्कार. जाऊबाई. नमस्कार. त्या माझ्या नंदा. किती कुठे गेल्या सगळ्यांनी. हा माझा पुत्र. हा ही चुलत ननंद. पुत्र म्हणजे राजपुत्र. राजपुत्र, राजवीर. आणि ती पुतणी, भाची. नमस्कार. ही भाची. हो हो. आणि हे सगळे माझे दीर. नमस्कार. आणि हे भाऊजी. आणि हे सगळे इथले इंद्रधनुष्य परिवार माझा. नमस्कार. नमस्कार. या माझ्या मैत्रिणी. हो का? नमस्कार. इंद्रधनुष्य मध्ये सप्तरंग पसरल्यासारखे वाटत आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चांदीच्या ताटात सोन्याची नाणी, गोविंदरावांचं नाव घेते, पैठणीची मीच होणार राणी. पंढरपूरचे विठ्ठल, शिर्डीचे साई, संजयरावांचे नाव घेते, पैठणी जिंकायची मला आहे घाई. नमस्कार. 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 कुठलं बालपण? सीबीडी मधलं. सीबीडीत कुठे? सीबीडी मध्ये पोलीस लाईन. बापरे, कोण आहे पोलीस मध्ये? पप्पा माझे पोलीस, रिटायर. मी निघतो. घाबरलोच मी डायरेक्ट. स्वतः पण पोलीस आहेत ना? कोण? मी. तुम्ही पोलीस आहात? येस. याच बरोबर आजचा कार्यक्रम संपला. बरं मला सांगा, पोलीसमध्ये नोकरी करता आपण. कुठल्या पोलीस स्टेशनला? मी कंट्रोलला असते, कमिशनर ऑफिस, कंट्रोल रूम. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण चेंबूरचं. माहेरचं नाव काय तुमचं? माहेरचं नाव जयश्री शेषराव शिंदे. शिंदे. आणि माहेर कुठलं तुमचं? सीबीडी. पनवेल. नंतर आम्ही पनवेलला राहायला गेलो. अच्छा. आणि मग इकडे कधी आला? नेरूळमध्ये? नेरूळमध्ये 4 वर्षापूर्वी. का 4 वर्ष झाल्यानंतर? अच्छा, त्याच्या आधी नेरूळमध्ये नव्हता तुम्ही? नव्हतो. कसं जमलं? कसं जमलं? आता शाळेपासून लव्ह मॅरेज आहे आमचं. अरे हे कसं काय? शाळेपासून? हो. शाळे म्हणजे आम्ही 10वीला होतो तेव्हा. 10वीत? काय म्हणजे कसं काय? ते झालं आता. काय झालं? आवड. कोणाला एकमेकांना आवडत होतं दोघं पण. हो. आणि मग कोणी प्रपोज केलं? प्रपोज म्हणजे असं झालंच नाही. हां, मग आता करा. चला सांगा, तुम्ही कसं प्रपोज कराल आमच्या वडील? आय लव्ह यू आहे. आणि मग घरी कळलं कधी? घरी ट्रेनिंग करून आल्यानंतर कळलं. कसं काय? सांगितलं की कळलं? लग्नाचा विषय चालू होता ना घरी, आणि मी सगळे स्थळ नाही बोलत होते, तेव्हा कळलं घरी. काय की का नाही म्हणते ती? हां. मग तुम्ही होकार, मग घरून काय प्रतिक्रिया आली? घरी तर खूप मोठी स्टोरी आहे. चला आता आपण स्टोरी ऐकूया. सांगा. खूप मोठी स्टोरी आहे. पप्पांचा तर विरोधच होता, खूप विरोध होता. ॲक्च्युली ते पण त्यांच्या जागी बरोबरच होते. कोणत्याही वडिलांना तेच वाटणार. पण मी पण काही करू शकत नव्हती, प्रेमात पडली होती. मन तर कोणाचं दुखवायचं नव्हतं, पळून तर जायचं नव्हतं. मग काय करणार? लग्न तर पप्पा करून देणार नव्हते.
कारण की त्यांची खूप इज्जत आहे म्हणजे पोलीस खात्यामध्ये पण आणि नातेवाईकांमध्ये पण. आणि त्यात मी असं केल्यामुळे त्यांची मान खूप खाली गेली. मग काय कोणी पुढाकारच घेत नव्हतं. नातेवाईकसुद्धा सगळे घाबरत होते. कोणी चर्चाच करायला तयार नाही ह्या विषयावरती. आणि योगायोग असा झाला की 2010मध्ये इथे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये विवाह सोहळा निघाला होता. बर. हां, कधीच नव्हता तो, तेच वर्ष फक्त एक. आणि असं झालं आणि पप्पा तर करून देणार नव्हते. मग माझा आत्ते भाऊ आणि माझी जिजू आहेत, त्यांनी थोडासा पुढाकार घेतला. ते बोलले असं किती दिवस चालणार, ती बोलणार नाही, तुम्ही बोलणार नाही, काय ते निर्णय घेऊया आपण आता. मग पप्पांनी विचारलं त्यांनी. पप्पा बोलले मी तर काही करून देणार नाही. मग ते बोलले मग काय करायचं आता. मला बोलते तू काय करणार. मी बोलली मी पण पळून जाणार नाही, मी पण इथेच राहणार. अरे वा, अगदी वडिलांचीच लेख. असं बोलले. तर मग काय करायचं. मग त्यांनी असं सजेशन दिलं की आता इथं होतोयच योगायोग विवाह सोहळा, तर मग त्याच्यामध्ये तिचं लग्न करून देऊया का आपण. पप्पा बोलले मला काही विचारायचं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, परत माझ्या इथे यायचं नाही, असं बोललेले. मग शेवटी सगळ्यांनी विचार विनिमय केला. मग ह्यांना सांगितलं, कारण की फक्त 3 दिवसावरती हे म्हणजे परवा तिथला विवाह सोहळा होता आणि आमच्या घरी 2 दिवस आधी ही चर्चा झाली. मग ह्यांना विचारलं ह्यांच्या घरच्यांना, पण मग ह्यांच्या बहिणी बोलल्या की आमच्या घरी शेवटचं लग्न आहे, असं लग्न करून चालणार नाही. ते दणक्यात करायचं. हां, दणक्यात करायचंय, मग काय करायचं. तर मग आमच्या घरचे बोलले आता दुसरा पर्याय नाहीच आहे, इथेच लग्न करायला लागेल. मग त्याच्यावर सोल्युशन काय निघालं की आपण इथे लग्न करूया पण इकडे सांगायचं नाही. अरे बापरे. असं. मग शेवटी मग मला ठेवायची कुठे, मग सांगायची नाही तर. मग माझे मामा मामी होते ऐरोलीचे, माझी ही लहान बहीण पण ऐरोलीला राहत होती. मग ते बोलले की ठीक आहे, मग लग्न झाल्यानंतर आमच्याकडे ठेवूया. मग त्याच्यानंतर 6 महिन्याची तारीख काढली लग्नाची पुढच्या. आणि मग परत लग्न झालं. मग परत मी 6 महिने ऐरोलीला राहिली आणि मग नंतर 6 महिन्याने माझं पुन्हा लग्न झालं. व्हेरी गुड. तुमच्या दोघांच्याही ना कुंडलीत 2 लग्नाचा योग असतो. मग अशा वेळेस 2 वेळा लग्न केले, 2 वेळा विधी झाले. क्या जादू आहे ना. पहिलं कन्यादानंतर आर.आर. पाटलांनी केलं. काय सांगता. आणि मग दुसरं लग्न असं झालं. आर.आर. राबांची आठवण आली यामुळे. हो की नाही. पटकन. वा वा, त्यांनी कन्यादान केलं. आणि तुमच्या घरी मग परत एकदा झालं. हां, मग परत एकदा. तेव्हा बाबा आले होते. नव्हते आले. तेव्हा पण नव्हते आले. म्हणजे थोडे थोडे नॉर्मल होत होते. ऍक्च्युली त्यांनी ह्यांच्या घराबद्दल काही माहिती करायचं हेच नव्हतं घेतलं. वेगळी कास्ट आहे म्हणजे तर नाहीच नाही. पण नंतर त्यांना कळलं. खूप प्रेम त्यांचं, खूप प्रेम. पण नंतर सगळं कळलं ना, मग आता ते बघतायत की मला पण बरं वाटतंय की मी जो निर्णय घेतला तो चांगला आहे. आता बरं वाटतंय ना बाबा. हां, बहिणीच्या पण चांगलं झालं सगळं. हो की नाही. शेवट सगळं चांगलं होण्यासाठीच होतं. आज तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून हे कुटुंब सगळं आनंदी आहे. आणि धन्यवाद बाबा, तुम्ही सगळं छान स्वीकारलं. आई धन्यवाद. छान आहे क्षण. आता प्रत्येक क्षण सगळ्यांनी एकत्र छान आनंदात घालवा. हा बाबा, एवढीच विनंती. नमस्कार. सगळं लग्नाचा अल्बम आहे डोळ्यात. भरपूर त्रास घेतला त्याने पण. हो हो, खूप प्रेम करतात त्या. हो, तुमच्यावर. नाही, मी पण तेवढंच करतो. काय सांगता. भरपूर प्रेम आमचं दोघांचं एकमेकांना. हो हो. त्यांच्या डोळ्यात पाणी यायला देत नाही ना कधी तुम्ही. देतो कधीतरी. तिचा स्वभावच तसा आहे. हो ना. हो, स्वभाव खूप हळवा, खूप प्रेमळ. भरपूर प्रेम. मग आता तुम्ही पोलीसमध्ये आहात, पोलिसी सेवेत आहात, बरोबर. मग पोलीस एखाद्या समजा कुणाला पकडलं किंवा गुन्हेगाराला पकडलं तर उलट तपासणी वगैरे घ्यावी लागते, ती घेता तुम्ही. हो, घेतो ना. व्हेरी गुड, छान. घरात कोण घेतं उलट तपासणी. घरात असं काही नाही. समजा एखाद्या वेळेला तुम्ही सांगितलेल्या वेळेपेक्षा उशीर केला तर प्रश्न विचारले जातात का किंवा. प्रश्न तर विचारते ती. हां, विचारते प्रश्न. खूप खूप. फोनवर फोन चालू. हां, फोनवर फोन चालू असतो. काय म्हणून. कुठे आहेस. हो, कधी येणार. बरं, या वहिनी कधीच चिडत नाहीत का. चिडतात असे. हां, चिडते. साधारण तिच्या मनासारखं नाही झालं तर ती चिडते. आणि मग कसं असतं राग व्यक्त करणं. शांतपणे असतं, गप्प राहणं. ती समोर लगेच बोलून टाकते. फाडफाड. फाडफाड म्हणजे समोर तिला जसं म्हणजे खोटं बोलायला आवडतच नाही पहिली गोष्ट. मग तिच्या मनावर येतं असं काय झालं तर बोलते ती. आता पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आणि या खेळामध्ये मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन आमची ही माऊली गोळा करणार का बघूया.
वजन 412 ग्रॅम. वेळ सुरू झाली. चाळीस सेकंद राहिलेली आहे. 30 सेकंद राहिलेली आहे. बसा बसा खाली. रितेश नाना आहे का? 20 सेकंद राहिलेली आहे. जयश्री बांगडी काढ. 8 बांगडी काढ. 7 6 काहीतरी प्रॉब्लेम आहे. 4 तुम्ही नाही. संपली. 413 झालं. 413 ग्रॅम. जर ते 412 झालं असतं तर हे बक्षीस मिळालं असतं. ही भांडी घ्या तुमच्यासाठी आहे. आणि हे सगळं वस्तू खूप आणल्या, पण 2 मिनिटाची वेळ. आणि या 2 मिनिटाच्या वेळेला खूप महत्व आहे. मला वाटलेलं 2 मिनिटाची वेळ देऊया. लग्न 2 वेळा झालंय. आज या 2 मिनिटामध्ये हे सुद्धा ते साध्य करतील. 410 सांगायला पाहिजे होतं. 10 हा लकी आकडा होता. घेऊया काही क्षणांची. कुटुंब एकदम वाट बघतंय. हो ना. बरं आधी तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा तर तो कुठला करावा? ते मोबाईलवर खूप गेम खेळतात. कोणी खेळायचे असतात गेम? गेम कधी दमतो म्हणून त्याच्यासाठी. दमतावरून थकून आले. तुम्ही काय ओरडत नाही त्यांना गेम खेळतात तर? ओरडते. जास्त मोबाईलवर खूप ओरडते ना. हा खूप ओरडते. मग तरी बदलत नाहीत काय हो? सवय झाली थोडी. एवढा लहान मुलगा आहे, एवढं खेळणे घरात, त्याला सोडून मोबाईलवरच खेळतात ते. काय हो असं करता तुम्ही? खेळतो मी त्याच्यावर पण खेळतो. पण ते बोलत नाहीत की मी इथून पुढे कमी करीन म्हणून खेळणं. हो ना. आणि वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिचा थोडा चिडचिडपणा आहे, तो थोडा कमी केला. कळलं. म्हणून ते ऐकण्यापेक्षा मोबाईलवर खेळलेलं बरं. खरं कमी करा जरा चिडणं. ओके. बरं आता तुम्ही सगळ्यांनी यांच्याबद्दल बोलायचं आहे. सासूबाई सुनेबद्दल सांगा. ठीक आहे. हा ठीक आहे. ठीक आहे. चांगली हा. मालवणी बोलतात. नाही ठीक हा मध्येच माका कळला. काय सुनेबद्दल काहीतरी सांगा मग. काय सांगणार. कशी हा? बरी आहे. बरी हा. ऐकून घेता मा का सगळा ऐकायचा? वा वा छान. कमी बोलतायत. कमीच बोलतात. कमीच बोलतात. हा कारण त्यांचं म्हणणं असं तुम्ही जाशा तो नंतर काय. तसं काय नाही. तुम्ही सांगा जावयाबद्दल. बोला. मनमिळाव आहेत, समजदार आहेत. होय. छानच. तुम्ही कुठे असता? आम्ही पनवेल. पनवेल. हो. अजून कोण बोलणार आहे? दोघांचा स्वभाव चांगला आहे. आम्हाला सर्वांना सांभाळून घेतात. खूप चांगला स्वभाव आहे. या जाऊबाई आहेत. काय झालं जाऊबाई? या इमोशन किंवा तुमच्या डोळ्यातनं पाणी येणं यातूनच तुम्ही एकमेकाशी किती नातं तुमचं घट्ट आहे ना ते कळत आहे. आणि असेच राहा सगळे. हां असं म्हणत आत्ता अभिनय करणार आहेत दोघे. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. बोलतात. बोललात की बात. 10 4 14 10 10 4 24 24 पार्टी ड्युटी आहे ना ती. 24 तास. ऑन ड्युटी 24 तास. ओळखलं बरोबर. फक्त आमची माऊली सुरुवातीला बोलली जे आपण टीव्हीवरती बघितलं सगळ्यांनी. काहीतरी बक्षीस मिळालं. ओठांची हालचाल करू नका. पुढचं आहे आता मराठी गाणं. बोल नका म्हणा. चॉकलेट. चांदणं. चांदणं. चॉकलेटचा चांदणं. लिंबोणीच्या झाडाचं. चांदणं शिंपल. रात्रीचं खेळ चाले या गोड चांदण्याचा.
अभिनंदन अभिनंदन झी मराठीकडून. आता म्हण ओळखा. हा गाढवा पुढे गायली गीता कालचा गोंधळ बरा होता. गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. कशी लाज मारली. अभिनंदन झी मराठीकडून. काय होणार, कुणाचं नाव जाहीर होणार? चेहरा का असा तुझा? नाव सांग. यज्ञेश. यज्ञेश. संपूर्ण नाव सांग. यज्ञेश दीपक पेडणेकर. कितवीत आहेस तू? पहिलीत. रिझल्ट लागला? शाळेतला रिझल्ट आला? सेकंड मध्ये जाणार. गेला सेकंड मध्ये? कधी जाणार आहेस? जाणार मे. हा मे मध्ये जाणार. हसत नाही तू? हसतो. हस ना थोडासा माझ्याकडे बघून. धन्यवाद एवढा हसल्याबद्दल. एक चिठ्ठी काढा जरा, मला मदत कर. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुला. नाव आहे चमेली पंचम रजक. घर में कौन कौन है? पंचम, चमेला, सेंगूर, महेश, रमेश, अरुण. अरे वाह वाह. बहू है ना? किधर है बहू? कौन है बहू? बुलाओ उसको, बुलावा. बुलाओ बुलाओ. भाग गई. क्या हो गया, क्यों भाग गई बहू? डर गई ना. फिर अभी यहाँ पे किसको बुलाएगी आप? बुलाएगा उसको ही बुलाएगी. हाँ. जरा बुलाओ, यहाँ से बुलाओ तो आएगी. जोर से. अरविंद बहू चलो आओ. सेगूर इधर आओ जल्दी. बेका इधर आओ. भाभी जी के लिए जोरदार तालियां बजाओ. अभी आज ये खेल में आपको हिस्सा लेना है. खेलेगी ना? खेलोगी? खेलेगा ना? हाँ खेलेगा ना. हाँ बस 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 बस. एक बार बहू को बुलाओ जोर से. इधर से ही बुलाओ. सेगूर चलो. आजा आजा. या खेळामध्ये कुणाची चिठ्ठी केव्हा कशी जाहीर होईल माहीत नसतं, पण या कार्यक्रमाने कायम घराघरातल्या स्त्रीचा सन्मान एवढंच उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि आपण बघितलं की यामध्ये भाषा महत्त्वाची नाही, खेळ आणि ते स्त्री मन हे जास्त महत्त्वाचं. त्या माऊली या खेळात तुम्ही सहभागी होतात. आम्ही सगळे टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करतो. या खेळामध्ये आता 5 मनोरे रचलेले आहेत आणि रिंगच्या सहाय्याने, म्हणजे इथून ती रिंग ढकलायची आणि जाऊन त्या रिंग पडल्या पाहिजेत. मोठी रिंग आणि मग त्या मोठ्या रिंगचा धक्का लागून ते छोटे जे मनोरे रचलेले आहेत ते पडले पाहिजेत. जितक्या रिंग खाली पडणार जमिनीवरती तितके गुण मिळत जाणार. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. मग बघा आता तुम्ही 2. पाच संधी पूर्ण झालेल्या आहेत. अजून 5 संधी शिल्लक आहेत. बघूया काय होणार या खेळात. खेळा. यांचे गुण आहेत 3. जरा जोरदार टाळ्या. या वहिनींची गुणसंख्या आहे 3. तेव्हा आता तुम्हाला 3 पेक्षा जास्त गुण मिळवायचे. 5 संधी शिल्लक आहेत. बघूया काय होणार. अभिनंदन.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या सावंत वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. भाभी उत्तम खेळ खेळल्या. नुसतंच खेळल्या नाही तर आजच्या पैठणीचा मानही पटकावला. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. इंद्रधनुष्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर नंबर 2 नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी रंगलेला अत्यंत उत्साहात झालेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.